30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत। अहो 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी 30 कोटी रुपये हा खर्च झालाय। अध्यक्ष महोदय, त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का? खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात, पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले। अध्यक्ष महोदय, बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात। आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं, मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे। आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर 30 कोटी रुपये करता, म्हणजे 30 आणि 30 60 कोटी। अध्यक्ष महोदय, मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी। अध्यक्ष महोदय, अहो आम्हाला बोलल्यानंतर उत्तर द्या ना। अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार आहे। चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही। आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली, आम्ही कधी उठलो नाहीये। प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का? त्याचं असं चुकीचे आरोप नका करा ना। कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी? चुकीचं नका सांगा। अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला। आम्ही कुठं म्हणतो एकाला 30 कोटीचा बंगला बांधलाय? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय 5-6 महिन्यापूर्वी झालं, ठीक आहे। आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया। अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते 12-12 कोटी रुपये खर्च केले जातात, हरकत नाही। पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात। अध्यक्ष महोदय, त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय, बजेट कशाचं असतं? अध्यक्ष महोदय, आम्हाला संरक्षण पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो। अध्यक्ष महोदय, मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण? मध्ये तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50-50 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना? बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं। अध्यक्ष महोदय, बजेटवर बोला। उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही। अध्यक्ष महोदय,